Hello students, today we are going to learn my English book 3, page number 40, Words and Puzzles. Read the words aloud. Copy any one word from each group. पुढील शब्द मोठ्याने वाचा. प्रत्येक गटातील कोणताही एक शब्द तुमच्या वहीत लिहा. बघा मुलांनो, हे वर्ड पझल म्हणजेच रॅमिंग वर्ड सारखं आहे. हे सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. चला तर मग आपण एक एक बघूया. बॅग, टॅग, लेट, नेट, गेट, सेट, गेट, लेट, डेट, केक, टेक, मेक, बॅक, पॅक, क्वॅक, कार, जार, फार, जीप, कीप, शिप, किक, पीक, सीक, सिंग, रिंग, थिंग, ओल्ड, होल्ड, गोल्ड, बोट, कोट, गोट, डक, लक, ट्रक. समजले का मुलांनो हे शब्द तुम्हाला? बघा याचे शब्दार्थ इथे दिलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही लिहायचे आहे. आपण बघूयात काय काय आहे. बघा टॅग, TAG, टॅग म्हणजे लेबल किंवा चिन्ह. लेट मीन्स एखादी गोष्ट करून देणे किंवा होऊ देणे. सेट, सेट मीन्स संच. लेट, लेट मीन्स उशीर. डेट, डेट मीन्स दिनांक किंवा खजूरसुद्धा म्हणतात त्याला. बॅक, बॅक मीन्स मागे. पॅक, पॅक मीन्स वस्तूंचं पॅकेट किंवा वस्तूंचे पुडके. क्वॅक, क्वॅक म्हणजे बदकाचा आवाज. जार, जार मीन्स बरणी. फार, फार मीन्स दूर. शिप, शिप मीन्स मेंढी. किक, किक मीन्स लात मारणे. पीक, पीक मीन्स निवडणे किंवा गोळा करणे. सीक, सीक मीन्स आजारी. रिंग, रिंग मीन्स अंगठी वाजवणे, अंगठी किंवा वाजवणे. होल्ड मीन्स धरणे. गोल्ड मीन्स सोने. डक मीन्स बदक. लक मीन्स नशीब. ट्रक मीन्स मालवाहू गाडी. द पिक्चर्स अँड कम्प्लीट द वर्ड. पुढील चित्रे पहा व कोड्यातील शब्द पूर्ण करा. बघा काय येईल त्या शब्दामध्ये? कोणता शब्द येईल? तुम्ही लिहिताल क्यू, QUEUE आणि QUEEN. दुसऱ्या शब्दामध्ये काय येईल? कशाचं चित्र दिसतंय? गोट. व्हेरी गुड. GOAT. आणि दुसरं चित्र कशाचं आहे? गर्ल. GIRL. सर्कल द ऑड वर्ड. गटात न बसणाऱ्या शब्दाभोवती गोल करा. जमेल का तुम्हाला करायला? तुम्ही कराल तुमच्या मनाने? बघा लेट, नेट, केक, गेट. वेगळा शब्द कोणता आहे? त्या शब्दाला तुम्ही गोल करायचा आहे. गेट, बॅक, लेट, डेट, डक, लक, ट्रक, जार, जीप, शीप, गोल्ड, कीप. गटात न बसणारा शब्द तुमच्या लक्षात आला का कोणता आहे? त्याला गोल करायचा आणि समोर लिहायचा आहे. राईट वन मोर रॅमिंग वर्ड. आता इथे 2 शब्द रॅमिंग वर्ड दिलेले आहे. अजून एक शब्द तुम्ही तुमच्या मनाने इथे लिहायचा आहे. बॅग,
टॅग, लेट, नेट, केक, टेक, सिंग, रिंग, ओल्ड, होल्ड, बोट, कोट. येईल ना तुम्हाला लिहायचा? लिहिता येईल ना? आणि हे सगळं तुम्ही नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे.